ते पाणावत होते, एवढी माणसं भावनिक होती. आता लोक अंत्यविधीला जातात, प्रेत जळत असतं आणि लोक मोबाईलमध्ये खेळत असतात. कधी उरकते कुणाच ठाऊक. भावना कुठे हरून गेल्या हे कळलं नाही. मला वाटतं जोपर्यंत डोळ्यात प्रेम आहे तोपर्यंत आपण माणसं आहोत. आणि प्रेम असलं का मग मदतीसाठी हात सरसावतात, पाय धावतात. कुणासाठी तरी आपण व्याकुळ होतो, कुणाचं तरी दुःख बघून करमत नाही, कुणाचा तरी आनंद बघून आमच्याही मनामध्ये आनंदाच्या लहरी निर्माण होतात. मला वाटतं हे माणूसपण आहे. आणि माणसाची दुसरी कोणतीही व्याख्या आपण करू शकत नाही. 2 पाय 2 हात 2 डोळे हे तर कॉमन आहे. पण या सगळ्याच्या पलीकडे जाऊन जोपर्यंत प्रेम तोपर्यंत आपण माणूस आहोत. मी असं नेहमी म्हणतो की आपल्या हातामध्ये थोडी तरी देण्याची दानत असली पाहिजे. आमच्याकडे एक जण आहे साहेब, इतके पैसे आहेत त्याच्याकडं, पण कुणाला कधीच मदत करणार नाही. गावात काहीतरी काम होतं, पोरं वर्गणी गोळा करत होती आणि हे कधीच कुणालाच वर्गणी बिरगणी असलं कधी कुणाला मदत केली नाही. पण पोरांना वाटलं दारात बसले जाता जाता हटकावं. पोरं म्हणली, काका ते अमुक अमुक काम सुरू केलं आहे, जरा वर्गणी देता का? हे म्हणते, वर्गणी तुम्हाला? मी माझ्या पोराची फी लवकर शाळेत वेळेवर भरत नाही, आजारी कुणी पडलं तर घाई लवकर दवाखान्यात नेत नाही, आणि तुम्हाला फुकट वर्गणी? तर मला निघा इथून. पोरं हसली, म्हणली आम्हाला माहीत होतं देत नाही. पोरं निघाली पुढं. आणि काय वाटलं ह्या माणसाला कुणाच ठाऊक, त्यांना हाक मारली, म्हणलं इकडे रे पोरांनो. म्हणजे काय झालं? मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो, त्या प्रश्नाचं उत्तर जर तुम्ही बरोबर दिलं तर मी 500 रुपये तुम्हाला वर्गणी देईल. पोरं म्हणली विचारा, जमलं तर जमलं. पोरांना विचारलं, माझे 2 डोळे आहेत, 2 डोळ्यांपैकी एक डोळा खोटा आहे आणि एक डोळा खरा आहे. खोटा डोळा जो आहे तो अमेरिकेवरून लाखो रुपये खर्च करून बसून आणला आहे. आत्तापर्यंत कुणालाही खोटा कोणता खरा कोणता ओळखता आलेलं नाही आहे. माझा कोणता डोळा खोटा हे पहिल्या प्रयत्नात जर सांगितलं तर 500 रुपये. पहिल्या प्रयत्नात का म्हटलं माहीत? 2च आहे. दुसऱ्यांदा म्हणतं हे नाहीतर हे. त्याने सांगितलं पहिल्या प्रयत्नात सांगता आलं पाहिजे. एक पोरगं पुढं आलं, म्हणला काका मी सांगतो की त्यात काय अवघड आहे? म्हणजे सांग. आणि डावा डोळा खोटा आहे की म्हणला तुमचा. त्याला आश्चर्य वाटलं. याला वाटलं लाखो रुपये वायाला गेले. आत्तापर्यंत कुणालाही ओळखता आलं नाही, ह्या पोरानं पहिल्या झटक्यात ओळखलं डावा डोळा खोटा आहे. त्याने विचारलं, बाळा तू ओळखलं कसं डावा डोळा खोटा आहे? तुला सोपं आहे म्हणला, काका मला तुमच्या डाव्या डोळ्यात थोडंसं प्रेम दिसलं. म्हटलं हाच खोटा असला पाहिजे. तुमच्या वागण्यावरून तर वाटत नाही तुमच्याकडे ते शिल्लक आहे म्हणून. या पातळीवरती येऊ नये. जोपर्यंत डोळ्यात प्रेम आहे तोपर्यंतच आपण माणसं आहोत. आणि म्हणून ते जपता येईल का, त्याचा आनंद घेता येईल का? काय जगली हो माणसं. ज्ञानेश्वर महाराजांच्या आयुष्यामध्ये कमालीचं दुःख, कमालीच्या यातना, पण दुःखाचा साधा उश्वाससुद्धा ज्ञानोबा टाकत नाहीत. ज्ञानेश्वरीमध्ये कुठेतरी ज्ञानोबांनी ज्या समाजानं अवहेलना केली, ज्या समाजानं दुःख दिलं, त्या समाजाविषयी कुठेतरी द्वेष कुठे नाही. आणि महागाईची वेळ आली तर ज्ञानोबा म्हटले, जो जेवानशील तो तेला हो प्राणी जात. काय जगण्यातली समृद्धता आहे. कुठेही संताप व्यक्त करत नाहीत, कुठेही दुःख व्यक्त करत नाही. ज्या समाजानं मला हे सगळं दुःख दिलं त्या समाजाचं वाटोळं होऊ दे, अमुक होऊ दे, असा किंचितसाही भाव ज्ञानोबांच्या मनामध्ये नाही. उलट ज्ञानोबांना मागायची वेळ आली तर पहिलं मागणं ज्ञानोबांनी, जे खळांची व्यंकटी सांडो. जे खल आहेत, जे दुर्जन आहेत, त्यांच्यातली वाईट बुद्धी सांडो. पहिलं मागणं खल दुर्जनांसाठी मागितलं. आणि तेही असं नाही म्हटले जे खल आहेत ते मरो. तिकडं तर भगवान कृष्णानं अर्जुनाला सांगून टाकलं, जे वाईट आहेत ना संहार कर त्यांचा. हे धर्म आणि अधर्माचं युद्ध आहे आणि धर्माच्या विजयासाठी अधर्माचा संहार तुला करावा लागेल. उचल शस्त्र. अर्जुन तर शस्त्र उचलायला पण तयार नव्हता. शस्त्र उचलायला तयार नसणाऱ्या अर्जुनाच्या हातामध्ये सामर्थ्य जर कोणी निर्माण केलं असेल तर ते भगवान श्रीकृष्णाने निर्माण केलं. आणि त्याला पुष्टी काय दिली? बाकीचं काही बघू नको, दुर्जनांचा संहार करणं हाच धर्म आहे. आणि इकडं त्याच भगवद्गीतेवरती टीका करणारे ज्ञानेश्वरीच्या रूपानं ज्ञानोबा, ते मात्र असं म्हणू शकले असते, जे खल आहेत ते मरो. पण जे खल आहेत ते मरो नव्हे, जे खळांची व्यंकटी सांडो. किती गोड शब्द वापरलेत. सांडो, किती हळवार शब्द वापरले. आणि पुढे काय म्हटलंय? तया सत्कर्मी रती वाढो. वाढो कधी म्हणतात? रोप छोटा असेल तर वाढो म्हणतात, रोप नसेल तर रुजो म्हणतात. ज्ञानोबा असंही म्हणू शकले असते, तया सत्कर्मी रती रुजो. पण ज्ञानोबांना खात्री आहे वाईटातल्या वाईट माणसामध्ये सुद्धा थोडी तरी सत्कर्माची वृत्ती शिल्लक आहे. आणि म्हणून ज्ञानोबा म्हटले, तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो मैत्रजीवांचे. मैत्रजीवांचे शब्द शेकडो वर्षांपूर्वी ज्ञानोबांनी वापरला आहे. आत्ता तुम्ही मी फ्रेंडशिप डे अमुक तमुक साजरे करायला लागलो. ज्ञानोबा शेकडो वर्षांपूर्वी म्हटले, मैत्रजीवांचे. समाजामध्ये जे जे जीव आहेत त्यांच्यामध्ये मैत्रीचे संबंध प्रस्थापित होऊ देत, ही ज्ञानोबांची अपेक्षा आहे. सज्जनाची व्याख्या करताना ज्ञानोबांनी काय सांगितलं? सज्जन कसे आहेत? चंद्रमे जे आलांछन मार्तंड जे तापहीन. चंद्राला तरी डाग आहे, ते चंद्रासारखे शीतल आहेत, पण त्यांना चंद्रासारखा डाग नाही. मार्तंड जे तापहीन, मार्तंडासारखे ते तेजस्वी आहेत, पण त्यांचा समाजाला ताप नाही. तुमच्याकडे जे काही ज्ञान आहे ते समाजाभिमुख असलं पाहिजे. तुमच्या मनगटात जी रग आहे ती समाजाच्या हिताची असली पाहिजे. तुम्ही मार्तंडासारखे तेजस्वी आहात पण तुमचा समाजाला ताप आहे, तो तेजस्वीपणा काय उपयोगाचा, काय हिताचा? तुम्ही चंद्रासारखे शीतल आहात पण तुमच्या चारित्र्यावरती डाग आहे, ते काय उपयोगाचे? आणि म्हणून सज्जनाची व्याख्या करताना सुद्धा ज्ञानोबांनी सांगितलं, चंद्रमे जे आलांछन मार्तंड जे तापहीन.
आणि अशा लोकांची, सज्जनांची मांदियाळी तयार व्हावी आणि मग त्यातून जगणं सुंदर व्हावं. काय अफाट संकल्पना आहे हो. मला हेवा वाटतो ज्ञानेश्वर महाराजांचा, मला हेवा वाटतो तुकाराम महाराजांचा, मला हेवा वाटतो ज्ञानोबांपासून तुकोबांपर्यंत जे जे संत विविध जाती धर्मात जन्माला आले. काय भावना व्यक्त केल्या या लोकांनी. कांदा मुळा भाजी योगी विठाबाई माझी. कर्माचा सिद्धांत सांगणारे आणि कर्माचा सिद्धांत जगणारे हे साधू संत आहेत. म्हणजे आम्ही नुसतं सांगायला जन्माला आलेलो नाही आहोत. आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणाशी बोलले जे ऋषी साच भावे वर्तावया. आम्ही फक्त गप्पा मारायला जन्माला आलेलो नाही. साधू संतांनी, ऋषी मुनींनी जे सांगितलं ते आमच्या जगण्यात, वागण्यात असू शकतं हे दाखवण्यासाठी आमचा जन्म आहे, हे तुकोबारायांनी सांगितलं. बरं, दुःख व्यक्त करताना काय, त्या दुःख व्यक्त करतानाची सुद्धा भाषा काय. उंबरठ्यासी कैसे येशू आम्ही जातीहीन. तुकोबारायांनी आपली भावना व्यक्त केली की आम्ही तुझ्या उंबरठ्यापाशी भगवंता येऊ कसे, आणि उंबरठ्याची कैसे येशू आम्ही जातीहीन असं म्हणणाऱ्या तुकोबारायांची पत्नी म्हणते, मी तू पण गेले वाया पाहता पंढरीच्या राया. काय काय भावना व्यक्त केल्या या लोकांनी. आणि म्हणून आपण संत साहित्याकडे बघितलं पाहिजे, संतांच्या जगण्याकडे बघितलं पाहिजे. मला वाटतं यांना जगण्यातलं सौंदर्य सापडलं होतं, यांना जगण्यातली समृद्धता कळली होती. भौतिक गोष्टी गरजेच्या आहेत नाही असं नाही, पण त्या भौतिकतेतून आपण शाश्वत सुखापर्यंत जाऊ शकत नाही याची कल्पना केवळ आणि केवळ संतांना होती. आत्ताच्या जमान्यात जर मी म्हटलं भौतिक साधनांची निर्मिती करू नका, भौतिक चीज वस्तूंची निर्मिती करू नका, हे तुमच्या माझ्या हिताचं राहणार नाही याची मला जाणीव आहे. पण भौतिक गोष्टींची निर्मिती करत असताना आपण मनाच्या प्रक्रियेकडे, मानसिक आरोग्याकडे, मनाच्या आनंदाकडे आपण दुर्लक्ष करून चालणार नाही. एकीकडे तुमच्याकडे कोट्यावधी रुपये आहेत पण तुमचं मन स्थिर नाही. तुमच्यासमोर पाची पक्वान वाढलेलं आहे पण तुम्ही मनानं अस्वस्थ आहात. तुम्ही त्या पाची पक्वानाचा सुद्धा आनंद घेऊ शकणार नाही. एखादी गोष्ट मनाला सकाळी सकाळी खटकून जाते, दिवसभर अनेक गोष्टी समोर येतात पण तुमचं मन थाऱ्यावर नसतं, तुम्ही तिथे नाही रमत. मन खूप नाजूक आहे, छोट्याशा गोष्टीने इजा पोहोचते आणि मग कोणतीही भौतिक गोष्ट तुम्हाला मला आनंद देऊ शकत नाही. केवळ पैशांच्या आणि साधनांच्या जोरावरती जर समृद्धता निर्माण होत असती, जगातली सगळी श्रीमंत राष्ट्र सुखी आणि समृद्ध असती. आपल्या शेजारी भूतानसारखा देश आहे ज्यांनी समाधानाचा निर्देशांक जाहीर केला. आणि भूतान सांगत होतं, आमच्याकडे चमचमीत रस्ते नाहीत, आमच्याकडे चकचकीत मॉल नाहीत, पण जगात आम्ही सगळ्यात समाधानी आहोत. एक दिवस तर असा येणार आहे की आपल्याला आपल्या सगळ्यांची प्रगती ही समाधानाच्या पातळीवरती मोजावी लागणार आहे. आणि मग आम्हाला आमची प्रगती समाधानाच्या पातळीवरती जर मोजायची असेल तर आमच्या समाधानाच्या जागा नेमक्या कोणत्या आहेत हे तर ठरवून घ्यायला नको. कुणीतरी आपलं कौतुक करतं, आपल्याला छान वाटतं की नाही. कुणाच्या तरी मदतीसाठी आपण धावून जातो आणि कुणीतरी आपल्याला थँक्यू म्हणतं, तो आनंद दिवसभर मनात रेंगाळत राहतो की नाही. मला वाटतं या छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद आम्हाला उपभोगता आला पाहिजे. या छोट्या छोट्या गोष्टींमधली गंमत आम्हाला शोषून घेता आली पाहिजे, तर जगणं समृद्ध होऊन जाईल. आणि निवळ साधनांमध्ये जर समृद्धता असती तर मग तर काय विचारू नका. आमच्याकडे एक जण आहे साहेब, इतके पैसे आहेत त्याच्याकडं पण अजिबात आनंदी नाही. त्याच्याकडे कामाला येणारा आनंदी आहे पण हे मालक असून कायम दुःखी आहे. आणि हे विचार करायचा, माझ्या वाट्याला आनंद नाही, हे कामाला येतं, ह्याला 5-10 हजार रुपये पगार आणि हे कायम खुश असते. माझ्याकडे ढिगानं पैसे आहेत, 7 पिढ्या बसून ठेवलं तरीसुद्धा हे संपायचे नाहीत, याला हाय इनमिन 5-10 हजार रुपये पगार, ही शिट्टी वाजत येतं आहे, दिवसभर काम करत आहे, जातानाही आनंदात जात आहे. कधी एखादा शर्ट नवीन घेतला तर 10 वेळा शर्टकडे बघतंय, स्वतःच्या धुंदीत राहत आहे. माझ्याकडे ढिगाणं पडलेत, एकाचा नंबर परत वर्षानं येईल तरी मी आनंदी नाही. त्याला हेवा वाटायचा त्या घरातल्या काम करणाऱ्या माणसाचा. आणि एक दिवशी त्यानं त्याच्या दुसऱ्या एका अधिकाऱ्याला सांगितलं, म्हटलं ते मला त्याचा हेवा वाटतो रे, माझ्याकडे एवढे पैसे आहेत पण ते माझ्यापेक्षा आनंदी आहे. त्या अधिकारी म्हटलं, नेमकं काय करायचं मला सांगा, तुम्हाला आनंदी राहायचं आहे का त्याला दुःखी करायचं आहे, काही कर पण कर म्हणला. त्याला तुम्हाला आनंदी नंतर करतो, आधी त्याला दुःखी करतो. म्हटलं हे कसं, म्हटलं बघा तर गंमत. दुसऱ्या दिवशी ह्यानं काय केलं माहिती आहे, हे जे रोज कामाला यायचं ना त्याच्या दारामध्ये 99 सोन्याच्या मोहरा नेऊन ठेवल्या. 99 सोन्याच्या मोहरा दारात बघितल्यावर किती आनंदी व्हायला पाहिजे. ह्यानं 10 वेळा मोजल्या, 99च भरायच्या. हे म्हणायचं 100 का नाही. हे दिवसभर टेन्शन, एरवी गाणं बिणं म्हणत यायचं छान अप टू डेट, ह्याच्या डोक्यात आज दिवसभर विचार, 99 कुणी ठेवले असतील, बरं 100 ठेवले असतील, एक कुणी नेली असेल का. त्याला 99 मोहरा मिळाल्या याचा आनंद नाही, पण एक कुठे गेली याचं मात्र दुःख आहे. आपली ही गडबड तशीच झाली, आपल्याकडे काय आहे याच्याकडे आपलं लक्ष नाही. लग्नाला जर कोणी, सगळं गाव येतंय लग्नाला, आपल्याकडे कोण आलं याची यादी नसते, कोण आलं नाही याच्याकडे आपलं लक्ष असते. माणूस अभावामध्ये अडकून जातो, पण भगवंतानं जे दिलंय त्याच्याकडे मात्र आमचं लक्ष नाही. पहिला उपकार काय माहिती आहे देवाचा आपल्यावर, पहिला उपकार जर काय असेल तर त्यानं आपल्याला माणूस म्हणून जन्माला घातलं. इथंच फत्ते झाली आहे, इथंच आपण जिंकलोय. आपल्याला बोलता येतं, आपल्याला इतरांच्या सुखदुःखात सहभागी होता येतं, आपल्याला रडता येतं, आपल्याला हसता येतं, आपल्याला आपल्या न्याय हक्कांसाठी लढता येतं. बरं आत्ताची पिढी तर आपण नशिबान आहोत, आपल्या कित्येक पिढ्या पारतंत्र्यात जगल्या.
त्यांना स्वातंत्र्य काय हे माहीत नव्हतं. आत्ता तुम्ही मी तर किती नशिबान आहोत की आपण स्वातंत्र्यात आहोत. रस्त्यावरती हायवेवरती रोज 2-4 कुत्री मरून पडलेली असतात. त्यांच्या पिलांना तक्रार करता येते का पोलीस स्टेशनला जाऊन? आमच्या नातेवाईकाची चूक नव्हती, याच्याच गाडीचा ब्रेक लागला नाही, आमची FIR घ्या. त्यांना नाही व्यक्त होत आहेत. रस्त्यावरती बघा मी गाड्या बघतो, 2 व्हीलर आडवी काठी बांधलेली असते आणि तिला कोंबड्या उलट्या बांधलेल्या असतात आणि धाब्यापर्यंत त्या उलट्या कोंबड्या बांधून नेल्या जातात. त्या कोंबड्यांना तक्रार करता येते का? माहीत आहे आम्हाला शेवटचा प्रवास आहे, जरा नीट ने, आमचे पंख फडफडत आहेत, आमच्या चुचीतनं फेस बाहेर पडतोय, शेवटचा प्रवास तरी आमचा नीट होऊ दे. नाही त्यांना व्यक्त होता येत. आपण माणसं आहोत, किमान आपल्याला व्यक्त होता येतं. आपल्याला चांगलं वाईट कळलं पाहिजे. आणि माणूस म्हणून आपल्याला किमान छोट्या छोट्या जे भगवंतानं आयुष्य दिलं आहे त्याचा आनंद तर घेता आला पाहिजे. श्वास थांबला का सगळं संपून जातं, काही उरत नाही. म्हणून श्वास संपायच्या आत छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद घेऊ. भगवंतानं आम्हाला नेमकं वेगळेपण काय दिलेलं आहे ते शोधू. आपल्याला प्रत्येकाला काहीतरी वेगळेपण दिलेलं आहे. प्रत्येकाला एक कॅरेक्टर मिळालेलं आहे. ते कॅरेक्टर ताकदीनं वाटवायचं. आपल्याला काय वेगळं आहे ते आपल्याला ओळखता आलं पाहिजे. मला एक सांगा, सचिन तेंडुलकरसारखा षटकार ऐश्वर्या रायला मारता येईल का? ऐश्वर्या रायसारखा ठुमका लता दिदींना देता आला असता का? लता दिदींसारखं गाणं अशोक सराफला म्हणता येतं का? तुम्ही जर मला म्हटले भाषण कर, मी किती वेळ बोलेल. पण तुम्ही जर मला म्हटले एवढ्या लांबून आला आहे, जाता जाता सांगलीत एखादी कुस्ती करून जा, आपल्याच्यानं जमणार नाही. जगात प्रत्येकात काहीतरी वेगळेपण आहे. कोणाला छान गाणं म्हणता येतं, कोणाला चांगलं नाचता येतं. प्रत्येकात काहीतरी वेगळेपण आहे. आपल्याला आपल्यातलं वेगळेपण ओळखता आलं पाहिजे. देवानं प्रत्येकाला काहीतरी विशेष गोष्ट दिलेली आहे. आपल्याला नेमकं विशेष काय दिलं आहे ते आपल्याला कळलं पाहिजे, तर जगणं सुंदर होऊन जातं. म्हणजे मी जेव्हा कॉलेजला पुण्यात गेलो, आमच्या सरांनी मला विचारलं, गणेश तुला MBA कशात करायचं? मी म्हटलं मला ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटमध्ये MBA करायचं. सर प्रत्येकाला विचारायचे कोण MBA कशात करणार. आमच्या वर्गात एक बोबडं बोलणारं पोरगं होतं. त्याला विचारलं तुला MBA कशात करायचं? तो म्हटला सर मला मार्केटिंगमध्ये MBA घालायचं. म्हटलं सर म्हटले तुला नीट बोलता येत नाही, तू मार्केटिंगमध्ये काय MBA करणार? तुझं बॅकग्राऊंड कॉमर्स आहे, तू फायनान्समध्ये MBA कर. पोरगं वर्गात उठून उभं राहिलं, म्हणला सल कळणार तर मार्केटिंगमध्ये MBA कळणार नाही तर शिकणार नाही. म्हटलं सर म्हटले तुला काय करायचं ते कर. आपण परीक्षा घेऊयात आणि शोधूयात कुणामध्ये मार्केटिंगचं टॅलेंट. मग त्यानं मार्केटिंगमध्ये MBA करावं. म्हटलं ठीक आहे. आम्हाला वाटलं आम्ही बोलणारी पोरं, आमची परीक्षा घ्यायची ठरवली. सांगितलं 100 रामायणाच्या प्रति बाजारात जाऊन विकून यायच्या, ज्याच्या सगळ्यात जास्त विकल्या जातील आपण समजूयात त्याच्यामध्ये मार्केटिंगचं टॅलेंट आहे, त्यानं मार्केटिंगमध्ये MBA करावं. मला वाटलं 100 रामायणाच्या प्रति विकायला काय लागतं, अशा बाजारात जाऊन विकून येऊ. 8 दिवस आम्ही गेलो, बाजारात फिरलो. 9व्या दिवशी वर्गात आलो. सरांनी विचारलं गणेश 100 पैकी किती प्रति विकल्या गेल्या? म्हणलं 4. राहुल 8, संतोष 10. मार्क मिळवणारी पोरं पण 20पेक्षा जास्त प्रति कोणाच्याच गेल्या नाही. बोबडं बोलणारं पोरगं मागच्या बाकावर बसायचं. त्याला विचारलं तुझ्या किती गेल्या रे? म्हणला असल 100च्या 100 प्रति विकल्या गेल्या. म्हटलं सर म्हटले केलं काय? मार्केटिंगची कोणती स्ट्रॅटेजी, कोणतं रेफरन्स बुक? म्हणला काहीच नाही. मी लोकांच्या दालात द्यायचो, बेल दाबायचो, लोकं बाहेर यायची, लोकं बाहेर आली की समोर लामायण ठेवायचो आणि सांगायचो हे लामायण विकत घेता का वाचून दाखवू? लोकं म्हणायची वाचून नको दाखवू, तुझं रामायण विकत घेत. बोबडं बोलणं विकनेस आहे का स्ट्रेंथ आहे? दाबून ठेवला असता तर स्ट्रेंथ ठरला असता का? आपण सगळे एकमेकांपेक्षा वेगळे आहोत. आपल्याला आपल्यातलं वेगळेपण ओळखता आलं पाहिजे. तुलनेमध्ये आपण जगत राहतो. याच्याकडे हे आहे, माझ्याकडे ते नाही, त्याच्याकडे ते आहे, माझ्याकडे हे नाही. मला वाटतं ही तुलना करू नका. या तुलनेपेक्षा आपल्याला काय मिळालं आहे ना त्यावरती आपण काम करायला हवं. बाईनं नवऱ्याला सांगितलं शेजारच्यांनी मर्सिडीज घेतली आहे, काही करा तुम्ही 2 दिवसाच्यात मर्सिडीज आणली पाहिजे आणि नसल जमत तर हे घर बदलावं आणि दुसरीकडे राहायला झालं. मला त्याच्या दारातली मर्सिडीज आता बघवत नाही. नवरा म्हटला घर बीर बदलायला काय सांगू नको, जमलं तर 2 दिवसात मर्सिडीजच घेतो. ते म्हणले का? आता परत कोणत्या शेजारी जाणार? त्याच्याकडे उद्या हेलिकॉप्टर असलं तर तू म्हणणार हेलिकॉप्टर घ्या. आता 40-50 वर्षात शेजारच्या थोडं तरी मी बरोबरीनं आलो आहे म्हणलं. आता आपण तुलनेत जगत राहतो. मला वाटतं तुलनेमध्ये न जगता आपण आपल्या धुंदीत आपल्या मस्तीत जगावं. आपण जे पात्र घेऊन आलेलो आहे त्या पात्राचा आपल्याला आनंद घेता आला पाहिजे. तुम्ही डायजेनियस नाव ऐकलं असेल, मोठा विचारवंत होता. आणि डायजेनियस जेव्हा घरातनं निघाला तेव्हा तो त्याच्यासोबत काही सामान घेऊन निघाला होता, काही चीजवस्तू ज्या लागतील त्या घेऊन निघालेला होता आणि एक सेवक पण सोबत घेतलेला होता. काही दिवसांनी त्यातलं एक गोष्ट तो मागे टाकत राहिला आणि त्याचा सेवक आणि ते दोघंच उरले. ज्या गोष्टी भौतिक घेऊन आला होता सोबत त्या सगळ्या संपलेल्या आणि आता हा सेवक फक्त त्याच्यासोबत उरला होता. सोबतच्या चीजवस्तू संपल्यानंतर आयुष्य जगणं थोडंसं कठीण वाटायला लागलं आणि एक दिवशी एका टप्प्यावरती तो सेवक, तो त्याचा गुलाम त्याला सोडून निघून गेला. मग आजूबाजूची जी लोकं होती ती डायजेनियसला म्हटली, अरे गुलाम, त्या काळामध्ये गुलामानं मालकाला सोडून जाणं म्हणजे फार मोठा अपराध होता. त्याला तू तक्रार कर,
की हा गुलाम मला न सांगता सोडून गेला आहे, त्याला ते पकडून आणलं जाईल, त्याला शिक्षा दिली जाईल. त्यावेळेस डायजेनियस म्हटला, तो मला सोडून गेला आहे, मला आत्ता कळेन असं झालं आहे, तो जर मला सोडून राहू शकतो आणि मी जर त्याला सोडून राहू शकत नाही, नेमकं गुलाम कोण कोणाचं होतं हेच मला आत्ता कळत नाही म्हटलं. मोबाईल आपल्यासाठी आहे का आपण मोबाईलसाठी आहोत? मुद्द्यावर येऊ आपण आता. वस्तू आपल्यासाठी आहेत का आपण वस्तूंसाठी आहोत? वस्तू आपल्यासाठी, आपल्या सुखासाठी आपण निर्माण केल्यात, पण आपल्याला त्यांची इतकी सवय होऊन जाते की आपण त्या सोडून राहू शकत नाहीत. साहेब, अगदी एक मिनिटाला मोबाईल चेक करणारी माणसं या जगात आता सापडतील. वय वर्ष 0 ते 11 वयोगटातल्या हजारो मुलांचे डोळे निकामी होण्याची वेळ आली आहे. इतका पोरांचा मोबाईलवरचा स्क्रीन टाईम वाढत गेला आहे. मैदानं ओस पडायला लागली. मोबाईल वाईट नाही आहे, खूप चांगलं साधन आहे. विदिन अ सेकंद तुम्ही जगापर्यंत पोहोचता. पण आता जर आम्ही इतक्या आहारी गेलो आहे की आम्ही मोबाईलशिवाय राहू शकत नाही. 2-2, 2.5 वर्षाच्या पोरांच्या हातात मोबाईल देऊन टाकले आणि बाप इतकं कौतुकानं सांगते, मला कळत नाही ते त्याला कळतंय म्हणते मोबाईलवर. पूर्वी जर मूल रडायला लागलं तर आई त्याला जवळ घ्यायची आणि आईनं जवळ घेतल्यानंतर पोरगं रडणं थांबत होतं. आता पोरगं रडायला लागल्यानंतर आई काय करते? मी सांगू का तुम्ही सांगता? मोबाईल देते आणि मोबाईल हातात आल्याबरोबर पोरगं रडायचं थांबतं. आईच्या स्पर्शाची जागा जर मोबाईलच्या स्पर्शानं घेतली असेल तर हा कुणाचा पराजय आहे? विज्ञान तंत्रज्ञानाचा विजय आहे का मातृत्वाचा पराजय आहे? मला वाटतं हे ठरवण्याची वेळ आलेली आहे. घरात जर पाहुणे आले तर आई पटकन जायची, चहा घेऊन जायची. आल्यानंतर पाहुणा बोलायचा, गणेश कितवीला, कावेरी कितवीला, पाऊस आहे का, पाणी आहे का, बरं चाललं आहे ना. पाहुण्याला बोलायला वेळ होता. आता आई चहा घेऊन गेली तर पाहुणा बोलत पण नाही. ते आल्याबरोबर विचारत आहे, तुमच्याकडं छोट्या पिनचा चार्जर आहे का? ते अस्वस्थ आहे आणि त्याच्या अस्वस्थतेचं कारण काय? त्याच्या मोबाईलची बॅटरी लो आहे. मोबाईलची बॅटरी लो असणं हे जर आमच्या अस्वस्थतेचं कारण असेल तर नेमकं कसलं आयुष्य आम्ही जगतो? मला वाटतं हा प्रश्न आम्ही स्वतःला विचारायला हवा. म्हणून जगण्याचा उत्सव करा. साधनांच्या भोवती गुरफटत राहण्यापेक्षा साधनांवरती आपण रुबाब करायचा, साधनांनी आपल्यावरती रुबाब करायचा नाही. साधनं किती वापरायची ते ठरवलं पाहिजे. माणसांमधले स्पर्श, माणसांमधले संवाद हरवत चाललेत. कुणी कुणाशी बोलायला तयार नाही. साधनं वाढत गेली पण संवाद कुठे हुरपळून गेला हेच कळत नाही. एका आजोबांनी परवा मोबाईल घेतला आणि पोराला सांगितलं, राजा आता मी पण मोबाईल घेतला आहे बरं का. पोरगा म्हणला, कशाला पाहिजे तुम्हाला ह्या वयात मोबाईल? मला नाही कुणाशी बोलायचं, पण तू तासनतास कुणाशी बोलत असतो. मला तुला हेच सांगायचं आहे, आता माझ्याकडे पण मोबाईल आहे, कधीतरी माझाही नंबर डायल करत जा, मी शेजारच्याच खोलीत असतो. साधनं वाढत गेली पण जवळच्या माणसांसोबतचे संवाद कधी हरून गेले आमचं आम्हालाच कळलं नाही. लोक गोल करून जेवायला बसायची, एकमेकांसोबत गप्पा मारायची. गोल संपला आणि जेवणाचा अर्धगोल झाला. समोर एक बॉक्स सुरू असतो आणि एकमेकांना फक्त आता रिमोट फेकून मारायचा राहिलेला असतो. संवाद संपून गेले. जेवायला बसलं का आजोबा सांगायचे, ताटाच्या भोवती पाणी फिरवा. आम्ही आजोबांना म्हणायचो, का फिरवायचं? ताटातले पदार्थ बदलतात का? बाजरीच्या भाकरीची पुरणपोळी होते का? आजोबा सांगायचे, पदार्थ बदलत नाही पण पदार्थाचा प्रसाद होऊन जातो आणि प्रसादाचा सन्मान ठेवायचा असतो. जेवायला बसलं तर आजोबा सांगायचे, आभार माना. म्हटलं, कुणाचे आभार मानायचे? ते म्हणायचे, ज्यानं पिकवलं त्या शेतकऱ्याचे आभार माना, जिनं शिजवलं त्या तुमच्या आईचे आभार माना आणि ज्यानं भूक दिली त्या भगवंताचे आभार माना. काय मजा होती हो, कृतज्ञता होती जगण्यामध्ये. सकाळी उठल्याबरोबर आजोबा सांगायचे, हात जोडा आणि देवाला थँक्यू म्हणा. म्हटलं, का? ते म्हणले, अरे डोळे उघडायला येतं कोण? कित्येक जण रात्री डोळे झाकतात, सकाळी कित्येकांचे डोळे उघडत पण नाहीत. आपले डोळे उघडले त्याला थँक्यू म्हणायचं, दिसला बरं का आज तुझ्या कृपेनं दिवस, चांगला जाऊ द्या. हां, रात्री झोपताना पुन्हा त्याला थँक्यू म्हणायचं, आजचा दिवस चांगला गेला, उद्याचा दिवस बघू द्या. ही कृतज्ञता होती निसर्गाच्या प्रती, भगवंताच्या प्रती, आजूबाजूच्या माणसांच्या प्रती. आता सकाळी मोबाईल नव्हते आणि रात्रीही मोबाईल नव्हते. सकाळी उठल्याबरोबर काल टाकलेल्या फोटोला किती लाईक्स आणि किती कमेंट्स, 2-4 जरी कमी असल्या तरी करमत नाही. आणि रात्रीचं तर विचारू नका, रात्री पोरं DP असा झूम करून बघतात. कोण बाहेर येतं का त्यातनं? आम्ही कमालीचे अस्वस्थ आहोत. समाजामध्ये असताना शब्दांवर नियंत्रण ठेवता आलं पाहिजे आणि एकांतात असताना विचारांवर नियंत्रण ठेवता आलं पाहिजे. आम्हाला समाजात असताना शब्दावर नियंत्रण ठेवता येत नाही आणि एकांतात असताना विचारांवर नियंत्रण ठेवता येत नाही आणि म्हणून अडचणी होत जातात. आणि म्हणून आम्हाला मनावरती नियंत्रण ठेवता येईल का? आमच्या कृतीवरती थोडंसं नियंत्रण ठेवता येईल का? निसर्गाकडे डोळे विस्पारून बघता येईल का? निसर्गानं घालून दिलेली शिस्त आम्हाला कडेकोट आमच्या आयुष्यामध्ये अंतर्भूत करता येईल का? निसर्गानं काही शिस्त घालून दिलेली आहे आणि त्या शिस्तीमध्ये कोणताही बडेजावपणा नाही किंवा कोणतंही मिरवणं नाही. त्या शिस्तीमध्ये सहजता आहे. सूर्य त्याच्या शिस्तीचा गवगवा करतो का? किती दिवस झाले मी सकाळी उगवतोच आहे, संध्याकाळी मावळतोच आहे, मला सुट्टी आहे का नाही? शिस्तीत आहे सूर्य. सकाळी वेळेवर उगवतो, संध्याकाळी मावळतो. त्यानं त्याच्या शिस्तीमध्ये थोडाफार जरी बदल केला तरी पृथ्वीवरचं सगळं प्रकरण बिघडून जाईल. निसर्गाचं काय, एखादा समुद्र अथांग आहे, तो समुद्र तो त्याच्या सीमा ओलांडून पलीकडे येतो का?
कितीही धो पाऊस पडला तरी तो त्याच्या सीमा ओलांडत नाही, आणि कितीही दुष्काळ पडला तरी तो आटत नाही. समुद्र अथांग आहे, स्थितप्रज्ञ आहे, तो त्याच्या मर्यादेत आहे. त्यानं त्याची शिस्त समुद्रानं थोडी जरी शिस्त ओलांडली तर निसर्ग त्याच्या शिस्तीत आहे. माणसाचं शरीरसुद्धा बघा, ठराविक वेळेला ठराविक ठोके पडतात. आपण झोपलो तरी हृदय चालू असतं. हृदयाच्या 2-5 ठोक्यांनी जरी शिस्त चुकवली तर आपल्याला दिलेले सगळे अवयव त्याच्या पद्धतीनं छान काम करतात. त्यांची शिस्त बिघडली तर मग डॉक्टरांकडे जावं लागतं, परत त्यांना बरं त्या शिस्तीचा कुठे गवगवा आहे का? हृदय म्हणतं का किती दिवस धडधड तू झोपतोय सगळं चाललंय तुझं? त्या शिस्तीचा कुठेही बडेजावपणा नाही. शिस्त असावी, पण त्या शिस्तीमध्ये सहजता असावी. सहजता हरून गेली आणि फक्त शिस्तीचा बडेजावपणा आला तरी आयुष्य दुःखी होऊन जातं. आणि शिस्तीच्या त्या बडेजावपणामध्ये शिस्त बिघडून गेली तरीसुद्धा आयुष्यात दुःख येतं. आणि म्हणून शिस्तीत राहता येईल का, संयमानं राहता येईल का, बडेजावपणा न मिळवता त्या शिस्तीचाही आनंद घेता येईल का? मला वाटतं हे जगता यावं. हे ज्यांना जगता येतं त्यांचं जगणं समृद्ध होतं. म्हणून आयुष्यातल्या छोट्या छोट्या क्षणांचा आनंद घ्या. भगवंतानं खूप सुंदर आयुष्य दिलं आहे. ते आयुष्य आम्हाला आमच्या शिस्तीत आणि त्या सहजतेनं जगता येईल का याचा विचार करा. माणसांना जपा, एकमेकांना वेळ द्या. माणसं जोपर्यंत जिवंत आहेत तोपर्यंतच त्यांच्याशी संवाद साधता येतो. एकदा माणसं निघून गेली का मग संवाद नाही. कुणाच्या तरी मदतीसाठी धावून जा, कुणीतरी तुमच्या मदतीसाठी नक्की येईल. लक्षात घ्या, निसर्गाचा नियम आहे, एक दाणा पेरला तर त्याचे 1000 दाणे उगवतात. आपण जर कुणासाठी थोडं केलं तर माणसं लक्षात ठेवतील की नाही मला माहीत नाही, पण निसर्ग मात्र ते तुम्हाला भरभरून परत करत असतो. द्रौपदीनं फक्त चिंधी गुंडाळली होती कृष्णाच्या करंगळीला. कृष्णाची करंगळी ज्यावेळेस कापली त्यावेळेस द्रौपदीनं मागचा पुढचा विचार केला नाही. साडी किती रुपयाची आहे, काय आहे, कशी आहे. पदर फाडला आणि कृष्णाच्या करंगळीला चिंधी गुंडाळली. त्या चिंधीच्या बदल्यामध्ये कृष्णाला धावून यावं लागलं. द्रौपदीला वस्त्र पुरवावी लागली आणि द्रौपदीचं रक्षण करावं लागलं. निसर्ग तुमच्या सगळ्या गोष्टींचा हिशोब ठेवतो आणि सगळा हिशोब इथंच क्लिअर करून जायचं आहे. आता वर गेल्यानंतर चित्रगुप्त हिशोब करील, पाप कितीन पुण्य कितीन स्वर्गात टाक. चित्रगुप्ताला एवढंच काम राहिलं आहे का? आता त्यानं आउटसोर्स करून टाकलं आहे खाली. ते तरी आता कुणाकुणाचा हिशोब ठेवल. त्यानं सांगितलं आहे मी वर तुमचा हिशोब करत बसणार नाही, खालचंच तुम्ही खालीच फिडून यायचं. येताना फक्त नीलचा दाखला घेऊन यायचं. ते फक्त दाखला बघून एंट्री देते, घ्यायचं की नाही. इथंच फेडायचं आता सगळ्या गोष्टी. आणि म्हणून निसर्ग कमालीचा आहे. निसर्गातला एक नियम कायम लक्षात ठेवा, घाबरायचं कुणाच्या बापाला नाही. घाबरायचं असेल तर माणसानं फक्त स्वतःच्या कर्माला घाबरायचं. कारण कर्म कधी ना कधी वसुलीला येतं आणि एकदा का कर्म वसुलीला आलं मग तिथं कुणाचाच वशिला चालत नाही. म्हणून आपण चांगुलपणानं जगावं. भगवंत आपल्या कायम सोबत असतो. जिथं आपले प्रयत्न संपतात तिथे तो धावून येतोच. फक्त तेवढा चांगुलपणा, तो विश्वास आपल्या मनामध्ये असला पाहिजे. आणि आमच्या आजोबा सांगायचे, देवाच्या काठीचा आवाज होत नाही. आपल्या तर काठीचा आवाज होतो, पण देवाच्या काठीचा आवाज होत नाही. तो येतो, फक्त तितका तो विश्वास आमच्यावरती असला पाहिजे. आणि आलेला आम्हाला असंच एकदा महाराजांनी सांगितलं, भगवंत तुमच्या मदतीसाठी धावून येतो, तुम्ही चांगुलपणा ठेवा. गावाला पूर आला, सगळं गाव सोडून निघालं. एक पठ्ठ्या म्हणलं नाही, देव आला पाहिजे, आपण त्याशिवाय जात नसतो. म्हटलं देव आल्याशिवाय मी जातच नाही. त्याच्या दारात पाणी आलं, घरात पाणी आलं, तो घरावर जाऊन बसला, एक नावाड्या नाव घेऊन आला, तो मला नाही, देव आल्याशिवाय आपण जात नसतो. म्हटलं शेवटी एका मंदिराच्या कळसावर जाऊन बसला, लोक कोणतरी हेलिकॉप्टर घेऊन आलं, बाबा आता तर दोर पकड, वर ये. नाही म्हणला, देव आल्याशिवाय आपण जात नाही. शेवटी देव काय आला नाही आणि हे पाण्यात बुडून गेला. वर गेल्यानंतर देवाला म्हणला, मला 1 मिनिटासाठी तरी खाली पाठव. म्हणला का? मला लोकांना सांगू दे, तू काही कामाचा नाही. म्हणलं एवढ्या वेळ आवाज दिला तुला, होता कुठं? देवानं सांगितलं, बाबा दारात होता तेव्हा आलेलाही मीच होतो, घरावर चढला तेव्हाही मी चालतो, आणि वर हेलिकॉप्टर घेऊन आलो तरी तुला कळलं नाही, तर आता मी तरी काय करणार आहे. भगवंत येतो, फक्त आपल्याला तो समजला पाहिजे. माणसाच्या रूपात, कुणाच्या रूपामध्ये तो येतो आणि आपल्याला मदत करून निघून जातो. मला वाटतं तो चांगुलपणा फक्त मित्रांनो आपल्यामध्ये असला पाहिजे. द्रौपदीचा विश्वास होता कृष्णावरती आणि म्हणून कृष्ण वेळोवेळी द्रौपदीच्या रक्षणासाठी धावून आला. जेव्हा युद्ध सुरू झालं आणि भीष्म पितामह म्हणजे प्रचंड शूर, देवांनासुद्धा कधीतरी देवदानवांच्या युद्धामध्ये भीष्म पितामहांनी मदत केली. इतका रुबाब आणि इतकं वैभव, इतकं शस्त्रपारंगत, इतकं मोठं अधिष्ठान भीष्म पितामह यांचं होतं. आणि मग आत्तापर्यंत युद्ध सुरू झालं आणि युद्धामध्ये पांडवच सरस भरत होते. मग दुर्योधनानं भीष्म पितामह यांना सांगितलं, तुम्ही इतके शूरवीर आहात आणि अजूनही पांडव जिवंत आहेत, मला तुमच्या लढण्यातच कुठेतरी शंका वाटते. तुम्ही एकतर मनापासून लढत नाही आहेत किंवा तुम्ही फक्त आमचा मान राखण्यासाठी फक्त आमच्या बाजूने आहात. मग असा थेट भीष्म पितामह यांच्या वागण्यावरच शंका घेतल्यानंतर भीष्म पितामह हे प्रतिज्ञेसाठी प्रसिद्ध होते. एकदा भीष्मानं प्रतिज्ञा केली, भीष्म प्रतिज्ञा, मग ते काही केलं तरी मागे येणार नाही. आणि मग भीष्म पितामह यांनी प्रतिज्ञा केली, उद्याचा दिवस हा पांडवांचा शेवटचा दिवस असेल
उद्या एकही पांडव जिवंत राहणार नाही. आणि ही बातमी कळली कृष्णाला. कृष्ण म्हटलं आता हे सांगायला पाहिजे पांडवांना. सांगायला म्हणून गेला तर पांडव गाढ झोपलेले होते. द्रौपदी जागी होती. द्रौपदीला म्हटलं अरे यांना काय समजतंय का, युद्धाची काही नीती भीती ठरवायची, हे गाढ झोपलेत. द्रौपदी म्हटली कृष्णा तू जागा आहेस म्हणून ते झोपलेत. त्यांना खात्री आहे तू आहे जागा. काय हा विश्वास आहे भगवान श्रीकृष्णावरचा. तो म्हटला झोपू दे, चल आता. ते भीष्मानं प्रतिज्ञा केली आहे भीष्म पितामहांनी की बाबा रे उद्या एकही पांडव जिवंत राहणार नाही. आणि मग भीष्म पितामह यांना भेटायला द्रौपदी आणि कृष्ण गेले. भीष्म पितामह असे सभागृहामध्ये ध्यानस्थ बसलेले होते, डोळे बंद केलेले होते. आणि द्रौपदी आणि कृष्ण त्या दारामध्ये जाऊन थांबले. कृष्णानं द्रौपदीला सांगितलं चपला बाहेर काढ, पायांचा आवाज होऊ देऊ नको. आणि भीष्म पितामह यांच्या पायावर डोकं ठेवून पटकन निघून ये. पायांचा आवाज न करता द्रौपदी तिथपर्यंत चालत गेली. भीष्म पितामह यांच्या पायावरती डोकं ठेवलं आणि बांगड्यांचा आवाज झाला. कुणीतरी स्त्री आहे. डोळे न उघडता भीष्म पितामह यांच्या मुखातून शब्द बाहेर पडले सौभाग्यवती भव. आणि डोळे उघडून बघतायत तर द्रौपदी समोर. आणि काल तर प्रतिज्ञा घेतली आहे एक पांडव जिवंत उरणार नाही. भीष्म पितामह हसायला लागले. म्हणले द्रौपदी तू एकटी आलेली नसणार, कृष्ण कुठे आहे. द्रौपदीनं असं तिकडे दाराकडे हात केला. बाहेर काढलेल्या चपला कृष्णानं हातात घेतल्या होत्या आणि कृष्ण चपला हातात घेऊन नाचत होता. भीष्म पितामह म्हटले द्रौपदीला तुझ्या चपला हातात घेऊन जर कृष्ण नाचू शकतो तर तुझ्या आयुष्यात कोणतंही संकट आणि दुःख येऊ शकणार नाही. काय हो असा कृष्ण सखा सुप्ती आपल्या आयुष्यात असला पाहिजे. आणि त्याच्यासाठी कर्म चांगलं असलं पाहिजे. त्याच्यासाठी आपण एक चांगुलपणा आपला जपला पाहिजे. आता समाजात चांगला राहिला नाही, लोकच उपकार जाणणारी नाहीत. ठीक आहे, ज्याला जसं वागायचं आहे तसं वागू द्या. आपण आपल्या शिस्तीत, आपण आपल्या धुंदीत, आपण आपल्या मस्तीत जगायचं. कारण प्रत्येक गोष्टीचा हिशोब कधी ना कधी होत असतो. वेळ जातो चांगुलपणा पुढे जायला, पण ज्या दिवशी वेळ येते त्या दिवशी मात्र सगळ्या गोष्टींचे हिशोब चुकते झालेले असतात. ते चित्रपटात तुम्ही बघा बरं, विलन 2.5 तास रुबाबात असते, हिरो शेवटच्या अर्धा तासात जिंकतो. वेळ जाते परंतु विजय मात्र निश्चित आहे. आणि म्हणून मस्त राहा, छान जगा, आपल्या सुखाच्या जागा ठरवा. इथे तिथे कुठे नेमकं सुख भेटणार आहे मला वाटतं ते आपण नेमकं ठरवावं, अंतर्मनात डोकवावं. माझे आजोबा मला नेहमी गोष्ट सांगायचे. आपल्याला वाटतं हे मिळवल्यावर तर मिळेल, हे केल्यावर तर मिळेल, पण नेमकं कुठे आहे हे मात्र समजत नाही. आजोबा सांगायचे एक दगडफोड्या होता, तो दगडफोड्या दिवसभर दगड फोडत बसायचा. 2-5 रुपये मिळायचे, त्याच्यात त्याचं आयुष्य चालायचं. आणि आयुष्याच्या एका वळणावरती असताना त्या दगडफोड्याला देव प्रसन्न झाला आणि म्हटलं आयुष्यभर दगड फोडत राहिला, तुला काय मागायचं ते माग. दगडफोड्या म्हटला आता काय मागू देवा, आयुष्यभर दगड फोडत राहिलो, 2 रुपये मला गाठीला बांधून ठेवता आले नाही, दिवसभर कष्ट करायचे तेव्हा माझं घर चालतं, आणि काय माझ्या जगण्याला किंमत आहे. त्यापेक्षा म्हटलं इथं गावात जर गुंठाभर जमीन घ्यायचं म्हटलं तर लाखानं पैसे मोजावे लागतात. आणि मी काय म्हटलं मला हे तू माणूस म्हणून जन्माला घातलं ना, त्याऐवजी मला जर तू जमीन बनवलं असतं तरी मला वाटलं असतं की मला जमिनीला किंमत जास्त आहे पण माणसाला नाही. देव म्हटलं तुला जमीन व्हायचं आहे ना, तथास्तु. दगडफोड्याचं रूपांतर जमिनीमध्ये झालं. सूर्य उगवला, सूर्याची कोवळी किरणं अशी जमिनीवरती पसरली. कोवळ्या किरणांनी छान वाटत होतं, पण जसा जसा सूर्य डोक्यावरती आला तसं तसं अंगाची लाही व्हायला लागली. आणि मग म्हटलं देवा हे जमीन बिमीन काय उपयोगाचं नाही, हे कुणी ताप सहन करायचा. म्हणलं या जगात सगळ्यात सुखी जर कोण आहे तो सूर्य आहे. म्हणला सगळ्या जगाला ताप देते, आपल्याला सूर्य बनव बरं. देवानं तथास्तु म्हटलं आणि जमिनीचं रूपांतर सूर्यामध्ये झालं. एक छोटासा ढग सूर्याला आडवा आला आणि सूर्याची किरणं जमिनीवरती पोहोचेनाशी झाली. मग म्हटला देवा हे काय, म्हटलं हे सूर्याचा उपयोग आहे. एवढ्या वर्षाच्या ढगानं जर सूर्याचं अस्तित्व संपणार असेल तर आज सूर्य कसला सुखी आला आहे. या जगात सगळ्यात सुखी जर कोण असेल तर ढग आहे, जरा ढग बनवता येते का बघ म्हटलं. देवानं तथास्तु म्हटलं, सूर्याचं रूपांतर ढगामध्ये झालं. ढगापासून पाऊस पडायला लागला, घरं पडायला लागली, झाडं कोलमडायला लागली. म्हटलं देवा ढग सगळ्यात ताकदवर आहे, काय ताकद आहे, घरं बिरं पडायला लागली, एवढी ताकद आहे कोणात. पण लांब त्यानं डोंगरावरती बघितलं, एक मोठा दगड किंचितचाही हलायला तयार नव्हता. आणि म्हटला देवा हा दगड जर किंचितचा हलायला तयार नाही, ह्या ढगात कसली ताकद आली. या जगात जर सगळ्यात स्थिर आणि सगळ्यात सुखी जर कोण असेल तर ते दगड आहे, जरा दगड बनवता येते का. तथास्तु म्हटलं, ढगाचं रूपांतर दगडात झालं. 2-4 दिवस त्या दगडाची स्थिरता अनुभवली. 5व्या दिवशी एक म्हातारा दगडफोड्या डोंगरावर चालत गेला. जोरात घनाचे घाव घालत दगड फोडायला सुरुवात केली आणि म्हणला देवा या जगात सगळ्यात ताकदवर जर कोण असेल तर ते दगडफोड्या आहे, जरा दगडफोड्या बनवता येते का बघ म्हटलं. देवानं तथास्तु म्हटलं आणि दगडाचं रूपांतर दगडफोड्यात झालं. सुरुवात कुठून झाली ती, सुख म्हणता म्हणता विश्व आणि आयुष्य चुटकीसरशी संपून गेलं, पण सुख नेमकं कुठे आहे हे मात्र कळालं नाही.
ते अंतर्मनात आहे, आपल्या ठाईच आहे. फक्त ते बघायची दृष्टी आपल्याकडे असली पाहिजे. आणि ज्यांना ती दृष्टी, ती नजर सापडली, त्या माणसांनी स्वतःच्या जगण्याचं तर सोनं केलंच, पण तुमच्या माझ्यासारख्या कित्येकांना जगण्याचा मार्ग दाखवला. ज्ञानोबाराय काय म्हटले? सर्व सुखाचे आगर बाप रुक्मा देवीवर. आणि ज्ञानोबारायांनी प्रतिज्ञा काय केली? अवघाची संसार सुखाचा करीनं आनंदे भरीनं तिन्ही लोका. ज्या लोकांनी ज्ञानोबांच्या वाट्याला सुख येऊ दिलं नाही, आनंद येऊ दिला नाही, ते ज्ञानोबा प्रतिज्ञा करतात, अवघाची संसार सुखाचा करीनं आनंदे भरीनं तिन्ही लोका. अरे आमच्या वाट्याला नाही लोकांनी सुख येऊ दिलं, आमच्या वाट्याला नाही लोकांनी, ते ज्ञानोबा म्हणतात अवघाची संसार. ते असं नाही म्हणत माझं घर सुखी करेल, माझं कुटुंब समाधानी राहील एवढं मी बघल, माझ्या गावापुरतं बघल, माझ्या तालुक्यापुरतं, माझ्या मतदारसंघापुरतं, असं नाही म्हणत. ज्ञानोबा म्हणतात अवघाची संसार सुखाचा करीनं आनंदे भरीनं तिन्ही लोका. काय व्यापकता आहे, काय बोलण्यातलं काय धाडस आहे ज्ञानोबारायांचं. मला हेवा वाटतो या लोकांचा की सगळ्या संसाराला आनंदानं भरून टाकू अशी प्रतिज्ञा करतात. तुम्ही बघा ज्ञानोबारायांचा हरिपाठ आहे, त्या हरिपाठामध्ये एक ध्रुवपद आहे, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. लहानपणापासून आपण हरिपाठ ऐकत ऐकत लहानाचे मोठे झालेली माणसं आहोत. तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा शब्द ऐकताना एक वाटायचा, पण नंतर कळलं कदाचित ज्ञानोबारायांना असं म्हणायचं आहे तो आणि हा एकमेकांपेक्षा वेगळा नाही. आपल्याला विटेवरती उभा असणारा तो कळतो, पण अंतर्मनात दडलेला हा समजत नाही. कित्येक जण याच्या भोवतीच फिरत बसतात, पण विटेवर उभा असणारा तो समजत नाही. तो आणि हा एकमेकांपेक्षा वेगळा नाही हे ज्याला समजलं त्याचं जगणं सुखी आणि समृद्ध झालं. मला दृष्टांत देतो, तो चुकला तर हा चुकणार आहे, आणि हा चुकला तर तो चुकणार आहे. दोघंही एकमेकांवरती अवलंबून आहेत. एक व्यापारी होता आणि एक शेतकरी होता. शेतकऱ्याचा आणि व्यापाऱ्याचा व्यवहार होता. शेतकरी त्या व्यापाऱ्याकडनं 1 किलोभर साखर, तांदूळ, जे काही सामान लागेल ते किलोच्या मापानं घेऊन यायचा, आणि त्याच्या बदल्यामध्ये त्याला 1 किलो साखर आणली तर 1 किलो लोणी नेऊन द्यायचा. आणि 9-10 वर्ष दोघांचा व्यवहार सुरू होता. आणि 9-10 वर्षानंतर व्यापाऱ्याला वाटलं आत्तापर्यंत शेतकऱ्यानं दिलेलं लोणी आपण कधीच मोजून घेतलं नाही, आता मात्र आपण मोजायला हवं. आणि पहिल्यांदा आयुष्यात त्यानं ते लोणी मोजलं आणि ते 900 ग्रॅम भरलं. आता 900 ग्रॅम लोणी भरल्यानंतर व्यापारी चिडला, म्हटलं 9-10 वर्ष आपला हा व्यवहार सुरू आहे आणि यानं 900 ग्रॅम लोणी देतं आहे, आपला तोटा झाला किती. मग जेव्हा तो साखर घ्यायला आला त्यावेळेस मात्र व्यापाऱ्यानं सांगितलं, आता मात्र मी तुझ्यासोबत व्यवहार करणार नाही. 9-10 वर्ष मी आंधळेपणानं तुझ्यावरती विश्वास ठेवत राहिलो आणि आज मी पहिल्यांदा लोणी मोजलं तर ते 900 ग्रॅम भरलं आहे, तू मला फसवत होता. शेतकरी त्याच्यावरती म्हटला, हे बघा म्हटला दुकानदार, मला फार व्यवहार कळत नाही, मला फार मोजमापही कळत नाही, माझ्याकडं तराजू आहे फक्त घरात, त्यात माप नाही आहे. तुम्ही दिलेली साखर मी एका पारड्यात ठेवतो, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. तो चुकला तर हा चुकणार आहे. जेव्हा कधी दुःख वाटायला येईल त्यावेळेस समजायचं तो कुठेतरी चुकलेला आहे. आपलं आपण आत्मपरीक्षण करायचं आणि पुढे चालत राहायचं. म्हणून आयुष्यातल्या छोट्या छोट्या क्षणांचा आनंद घ्या. जास्त वेळ आपला घेत नाही. जाताना फक्त उद्या परत या ऐकायला. जाताना फक्त इतकंच सांगतो, आयुष्य परत मिळेल की नाही मला माहीत नाही, पुढचा जन्म आहे की नाही मला माहीत नाही, पण जो वाट्याला आला आहे तो मात्र आनंदानं जगा. श्वास थांबला की मग काही उरत नाही. श्वास थांबायच्या आत आम्हाला जगून घेता येईल का, मला वाटतं त्याचा विचार करा. आपल्याला हसता येतं हसा, गाता येतं गा, छोट्या छोट्या गोष्टींमध्ये रमून जा, चांगले चित्रपट बघा, चांगली गाणी ऐका, चांगली व्याख्यानांना जा, चांगल्या माणसांना भेटा, चांगली पुस्तकं वाचा, एकमेकांसोबत संवाद साधत राहा. माणसं जोपर्यंत आहेत तोपर्यंत त्यांच्या हातात हात द्या, तोपर्यंत त्यांच्यासोबत स्पर्श ठेवा. माणसं निघून गेली का मग सापडत नाहीत. आपण माणसं निघून गेली का मग त्यांचं कौतुक करतो, मग त्यांचे गोडवे गातो. आपण गायलेले गोडवे त्यांच्या कानापर्यंत पोहोचत नाहीत. जोपर्यंत माणसं जिवंत आहेत तोपर्यंतच सगळं आहे. ज्या दिवशी दुसऱ्या गावात गेलेला माणूस भेटल, दुसऱ्या तालुक्यात गेलेला माणूस भेटल, पण माणसं एकदा ढगात निघून गेली का मग मात्र ती सापडत नाहीत. ज्यांच्याकडे माणसं आहेत त्यांना जपा. नात्यागोत्यांमधला आनंद घ्या. एकमेकांच्या सुखदुःखामध्ये मनापासून सहभागी व्हा. आणि अहंकाराच्या पलीकडं थोडंसं जा. जसं ज्ञानोबा माऊली म्हटले की सांडी तो अवगुणू, आपल्यामध्ये असणारा अवगुण एक अहंकार असा अवगुण आहे की जो आपल्याला शाश्वत सुखापर्यंत जाऊ देत नाही. मला वाटतं तो अहंकार बाजूला ठेवला की मन मग स्थिर होतं. मन स्थिर न होण्याचं कारण जर कोणतं असेल तर आमच्या ठाई असणारा अहंकार आहे. आणि म्हणून मन स्थिर करण्यासाठी प्रयत्न करा. अहंकाराला थोडंसं संन्यासत्वाची व्याख्या करायची वेळ आली तर ज्ञानोबा म्हटले, आणि मी माझी ऐसी आठवण विसरले जायचे अंतःकरण, पार्था तो संन्यासी जाणं निरंतर. संन्यासत्वाची व्याख्या करताना ज्ञानोबा असं नाही म्हटले ज्यानं भगवा वेश परिधान केला आहे तो संन्यासी,